आता एक मोठी बातमी। नांदेडच्या उमरीमध्ये थरारक हत्याकांडाची घटना घडली आहे। विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांनीच हत्या केलेली आहे। उमरीच्या गोळेगाव इथे ही घटना घडली आहे। 19 वर्षीय संजीवनी कमळे हिचा विवाह 1 वर्षापूर्वी झाला होता, मात्र तिचं गावातील लखन भंडारे या युवकासोबत प्रेमसंबंध होते। लखन भंडारे हा संजीवनीला सासरी भेटायला आला होता आणि दरम्यान सासरच्यांनी दोघांना एकत्र पकडलं। सासरकडच्यांनी मुलीच्या वडिलांना या संदर्भात माहिती दिली आणि मुलीचे वडील सुधाकर कमळे गोळेगाव इथे आले। मुलगी संजीवनी आणि तिचा प्रियकर लखन या दोघांना दोरीनं बांधून ते बोरजुनी गावाकडे निघाले आणि रस्त्यात असलेल्या विहिरीत मुलगी आणि तिच्या प्रियकराला मुलीचे वडील सुधाकर कमळे यांनी फेकून दिलं। मुलीचा मृतदेह पोलिसांनी विहिरी बाहेर काढला, मात्र मुलाचा शोध सुरू आहे। संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं, असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। माझ्या एका भावानं तिथे आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता, ते मला फोनवर सांगला की असं असं झालं, याला इथून घेऊन गेलेत, मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पांधन रस्त्यानं इकडून शेतानं घेऊन चाललेत। आम्ही इकडून चालले म्हणलं, आम्ही बी तिकडून मधूनच आल्या, आम्हाला गटले नाही। मग हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं, म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, काय अपडेट आतापर्यंतचे? खरं तर हा ऑनर किलिंगचा एक भाग आहे। हा जो तरुण आणि तरुणी हे विजाती आहेत आणि हे बोरजुनी या गावचे रहिवासी, परंतु काही महिन्यांपूर्वी ही जी मुलगी आहे संजीवनी, हिचं लग्न झालं आणि हिला गोळेगाव या गावामध्ये तिचं सासर होतं आणि काल त्याच्यानंतर ह्या दोघांचे संबंध सुरू होते, एकमेकांशी बोलणं, एकमेकांच्या संपर्कात राहणं। आणि हा जो मुलगा आहे लखन, काल तिला भेटण्यासाठी दुपारी गेला होता गोळेगावला बोरजुनीहून, आणि त्या दोघांना तिथल्या सासरच्या लोकांनी पकडलं आणि पकडल्यानंतर या मुलीच्या वडिलांना ही सगळी माहिती देण्यात आली आणि मुलीचे वडील काही नातेवाईक तिथे आले। तोपर्यंत या गावकऱ्यांनीच आणि मुलीच्या सासरच्यांनी या दोघांना बांधून ठेवलं होतं, हे पडून जाऊ नये म्हणून। आणि त्याच अवस्थेत, हात बांधलेल्या अवस्थेत तिच्या वडिलांनी ह्या दोघांना घेऊन बोरजुनीकडे निघाले। तिथेही काही गावकऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला या प्रकरणावरून आणि आपली सगळ्या गावांसमोर इज्जत गेली आपल्या मुलीनं। अशा पद्धतीनं हा प्रकार केला। हा राग त्याच्या मुलीच्या वडिलांच्या मनामध्ये होता आणि येत असताना बोरजुनीला त्यांना घेऊन येत असताना शिवारात एक विहीर होती, त्या विहिरीत या दोघांना त्यांनी ढकलून दिलं। रात्री उशिरा त्या मुलीचा मृतदेह सापडला, नंतर पहाटेच्या सुमारास मुलाचा देखील मृतदेह सापडलेला आहे। आरोपीला उमरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। ठीक आहे मुजीब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।